ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येत असते वेगवेगळे फॅशन रिलेटेड, त्यासोबतच लाईफस्टाईल रिलेटेड, पर्सनल केअर रिलेटेड आणि ट्रॅव्हल रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. हाय, सो स्टार्ट करूया. त्यापूर्वी जर हा छान मेकअप मी कसा केला होता हे पाहिले नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तुम्ही चेक करू शकता. सो आपण आता सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी मी जी हेअरस्टाईल केली होती ती काढून घेतली, केस छान मोकळे करून घेतले. मेकअप रिमूव्हर करण्याआधी सगळी ज्वेलरी काढून घ्यायची. मेकअप करण्यापूर्वी ज्वेलरी घालायची नाही, मेकअप करून ज्वेलरी घालायची आणि मेकअप रिमूव्ह करताना पहिल्यांदा ज्वेलरी काढायची, नाहीतर आपण जे प्रोडक्ट्स वापरतो त्यांनी बऱ्याचदा ज्वेलरी खराब होऊ शकते. केस मस्त वरती बांधून घ्यायचे. ओके, सो आपण आता सुरुवात करूया. आपल्याला आज कोणतेही महागडं मेकअप प्रोडक्ट किंवा मेकअप रिमूव्हर काहीही लागणार नाहीये. सो आज आपण वापरतोय फक्त बदाम तेल. तुम्ही तुमच्या चॉईसचं कोणतेही तेल वापरू शकता. ऑलिव्ह ऑइल वापरा, बदाम तेल वापरा, किंवा आपण जे रेग्युलर पॅराशूट वापरतो ते नारळाचे तेल वापरलं तरी चालेल. सो इथे मी 4-5 ड्रॉप घेतले. एक छोटासा कॉटन पॅड घेतलं. आता हलक्या हाताने हे तेल आपल्या सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायचंय. अगदी हलक्या हाताने चेहरा पुसायचा तेलाने. जर तुम्हाला तेलाची ॲलर्जी असेल, म्हणजे कोणतंच ऑइल सूट होत नसेल स्किनला, तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता, किंवा आपलं वॅसलिन जे येतं ना, पेट्रोलियम जेली सिंपल, ते वापरू शकता. लगेचच बघा, जो काही आपण मेकअप केला असेल, मेकअपचा बेस लावला असेल, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट जे काही लावलं असेल, तेलामुळे सगळं अगदी सहजपणे निघतं. चेहरा क्लीन व्हायला मदत होते आणि त्यासोबतच अगदी हलक्या हाताने आपण तेल अप्लाय करतोय, त्यामुळे स्किन अजिबात रॅश होत नाही किंवा स्किनला जास्त घासलं जात नाही आणि स्किन डॅमेज होत नाही. मी इथे जास्त मेकअप प्रोडक्ट वापरले नव्हते मेकअप करताना, त्यामुळे कॉटनवर ते जास्त विजिबल होत नाहीये. पण तुम्ही जेव्हा फाउंडेशन, कॉम्पॅक्ट वगैरे असं सगळं वापरताना, मेकअप रिमूव्ह करताना ते लगेचच कॉटनवर दिसतं की आपला मेकअप रिमूव्ह होतोय, प्रोडक्ट निघतायत चेहऱ्यावरून. जे मेकअप रिमूव्हर वगैरे मिळतात त्यांच्यामुळे नंतर स्किन थोडीशी ड्राय झाल्यासारखी किंवा बऱ्याचदा स्किनला असं खाजल्यासारखं होतं, तसं होत नाही. थोडंसं चिपचिप लागतंय तेलामुळं, पण इट्स ओके. डोळ्यांना पण पुसून घ्यायचंय. आपण जे लायनर किंवा आय शॅडो वगैरे जे लावलं असेल ते सहजपणे निघतं याच्याने. आणि बदाम तेलामुळे एकतर स्किन छान अशी ग्लो होते, सॉफ्ट होते, त्यासोबतच स्किनवर जो एक ब्राईटनेस हवाय तो मिळतो आणि त्यासोबत भरपूर मॉइश्चराइज मिळतं. त्यामुळे नक्की वापरा. ऑलिव्ह ऑइल वापरलं किंवा बदाम तेल वापरलं, दोन्ही छान आहेत. हलक्या हाताने डोळ्यांचा पण मेकअप पुसून घेऊया. मेकअप करताना आपल्याला छान वाटतं, लगेचच मेकअप किती छान, वाव असं होतं. पण मेकअप काढताना इतका वैताग येतो ना, कारण थोडंसं घासून चेहरा जर काढला ना मेकअप, तर चेहरा खूप असा लाल दिसतो, स्किनला डॅमेज होऊ शकतं, ओपन पोर्स होऊ शकतात. त्यामुळे मेकअप करताना जशी आपण काळजी घेतो तशी मेकअप काढताना पण काळजी घ्यायची. बघू शकता सहजपणे सगळा मेकअप निघालाय डोळ्याचा पण, जे मी लायनर वगैरे लावलं होतं. चेहऱ्याच्या आणि डोळ्याच्या मेकअप नंतर आपण आता लिपस्टिक काढणार आहे. त्यासाठी मी इथे घेतली वॅसलिन पेट्रोलियम जेली. आपली जी छोटीशी 5 रुपयाची डब्बी येते ना, खूप सारे उपयोग आहेत त्याचे. आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. पाऊट कसा दिसतोय. सो अगदी हलक्या हाताने ओठांना तर अजिबात घासायचं नाही, रगडायचं नाही. जरी तुम्ही कॉटन वापरत असाल किंवा जरी असे छान स्पंज वापरत असाल मऊ, बघा अजिबात ओठांना घासू नका. अगदी हलक्या हाताने पुसून घ्या. वॅसलिनमुळे एकतर ओठ सॉफ्ट पण राहतात आणि मेकअप पण निघायला खूप मदत होते. ओठाची लालसर खूप किंवा ओठांना जे चिरा पडल्यासारख्या होतात, ओढल्यासारखे, तसे अजिबात होत नाहीत. अँड डन. पूर्ण लिपस्टिक मी काढून घेतली.
सो आता आपण ऑइलनी सगळा मेकअप काढलाय, लिपस्टिक काढली, डोळ्यांचा मेकअप काढला. थोडासा मसाज करून घ्यायचा चेहऱ्यावर. जे थोडंफार जर ऑइल राहिलं असेल अगदी हलक्या हाताने, त्याचा खूप छान इफेक्ट होतो स्किनसाठी. मसाज करताना अपवर्ड डायरेक्शन मध्ये करायचा. रिलॅक्स होतो चेहरा एकदम, स्किन पण छान अशी टाईट व्हायला मदत होते. छान आपण मसाज करून घेतलेला आहे. मसाज झाल्यानंतर आपण आता चेहऱ्यावर स्प्रे करणार आहे रोज वॉटर. गुलाब पाणी वापरा किंवा काकडीचं पाणी काढून ते पण वापरलं तरी चालेल. त्यानंतर हलक्या हाताने चेहरा परत पुसून घ्यायचा आहे. चेहऱ्यावर जे काही घाम, तेल किंवा जे काही इम्प्युरिटी राहिली असेल ती सगळी छान क्लीन होते आणि चेहरा छान असा सॉफ्ट आणि मस्त असा फ्रेश दिसतो. त्यानंतर मी वापरले इथं क्लिन्झर. याऐवजी तुम्ही जे अगदी सॉफ्ट असे फेस वॉश मिळतात ते फेस वॉश वापरू शकता. मी तर सेटाफिलचं स्किन क्लिन्झर घेतलंय, ऑल स्किन टाईप साठीचं. अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं. चेहऱ्यावर मेकअप करताना किंवा मेकअप काढताना किंवा चेहरा धुताना कधीही चेहरा जास्त घासायचा नाही. आपल्या चेहऱ्याची स्किन खूप नाजूक असते, लगेचच डॅमेज होते. ओपन पोअर्स येणं किंवा चेहऱ्यावर लगेचच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स दिसणं असं होतं. बघा, क्लिन्झर लावल्यानंतर जे काही थोडंफार राहिलं असेल स्किनवर मेकअप किंवा घाम किंवा धूळ ते सगळं क्लीन होतं. चेहरा टॅन झाला असेल तरी तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता. चेहरा लगेचच छान चमकदार दिसायला मदत होते. क्लिन्झर मी पुसून घेतलं अँड डन. चेहरा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. चेहरा मी छान धुवून घेतला. इथं क्लिन्झर वापरल्यानंतर मी फेस वॉश वापरला नाहीये. जर क्लिन्झर वापरायचे नसेल तर फेस वॉशने चेहरा धुवायचा. क्लिन्झर नंतर मी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घेतला आणि मस्त मेकअप पण रिमूव्ह झाला. स्किन पण अगदी छान फ्रेश आणि ब्राईट आहे. वरतून लावूया थोडंसं मॉइश्चरायझर. आहा, किती सॉफ्ट आणि छान वाटतोय बघा. सो नक्की ही प्रोसेस ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. थँक्यू.